राज्यामध्ये चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडलंय। या निवडणुकीदरम्यान अनेक ठिकाणी गैरप्रकार समोर आलेत। काही ठिकाणी मतदार याद्यांमधील घोळ, ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड, बोगस मतदान असे प्रकार घडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। हे सगळे गैरप्रकार एकीकडे असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असणारी 14 गावं एका रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या कारणासाठी चर्चेचा विषय ठरली आहेत। कारण ही गावं फक्त महाराष्ट्रच नव्हे तर आणखी एका राज्याच्या निवडणुकीसाठी सुद्धा मतदानाचा हक्क बजावतात। नेमकं असं काय कारण आहे ज्यामुळे महाराष्ट्रातल्या 14 गावांना दुसऱ्या राज्यातही मतदान करावं लागतं, या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। 13 मेला लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलं। यात महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जेवती तालुक्यातील 14 गावांनी दुसऱ्यांदा मतदान केलंय। विशेष म्हणजे 14 गावातील नागरिकांनी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभेसाठी मतदान केलं होतं आणि आता त्यानंतर चौथ्या टप्प्यात तेलंगणातील आदिलाबाद लोकसभेसाठी दुसऱ्यांदा मतदान केलं आहे। आता असं का, तर चंद्रपूर जिल्ह्यातील जेवती या दुर्गम तालुक्यातील 14 गावं तेलंगणा सीमेला लागून आहेत। या गावांवर तेलंगणा आणि महाराष्ट्र सरकार आपापला अधिकार सांगतात, पण ही गावं मूळ महाराष्ट्रामध्येच आहेत। दूरवर असलेली ही गावं नेहमीच विकासापासून, शासकीय योजनांपासून दूर राहिली आहेत। याचा फायदा घेत तेलंगणा सरकारनं या लोकांना रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, अंगणवाडी, शाळा, वीज अशा विविध सुविधा देत आपल्याप्रती सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न चालवलाय। दोन्ही राज्यांमधील सरकारांच्या योजनांचा लाभ इथले स्थानिक घेतात। स्वस्त धान्य असेल, घरकुल योजना असेल किंवा इतर योजना असतील, याचा लाभ ते घेतात। मतदान सुद्धा ते दोन्ही राज्यात करतात। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ऍडमिशन साठी संपर्क 960 781 1662। तेलंगणातील प्रत्येक निवडणुकीत या गावांतील नागरिक सहभाग घेतात। या प्रत्येकाकडे 2 मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड आहे। आता यावेळच्या निवडणुकीत देखील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात गावकऱ्यांनी मतदान केलंय। मुकादमगुडा, परमडोली तांडा, कोठा, लेंडीजाला, महाराजगुडा, शंकर लोधी, पद्मावती, अंतापूर, इंदिरानगर, येसापूर, पलसगुडा, भोला पठार आणि लेंडीगुडा या गावातील मतदारांनी 2 राज्यांसाठी डबल मतदान केलंय। महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांनी त्यांना मतदार म्हणून घोषित केलं असल्याने मागील कित्येक वर्षांपासून ते या दोन्ही राज्यात आपला मतदानाचा हक्क बजावत आलेत। यंदा दोन्ही राज्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मिळून हे दुहेरी मतदान टाळण्यासाठी विशेष उपाय काढत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की मतदारांच्या तर्जनीच्या संपूर्ण नखाला शाई लावली जाईल। या शाहीच्या आधारे मतदारांची ओळख पटणार होती आणि त्यावरून हे दुहेरी मतदान टाळलं जाऊ शकतं, असा तर्क दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून लावण्यात आला होता। ठरल्याप्रमाणे दोन्ही राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेने या नियमांची पूर्तता अंमलबजावणी करणं अपेक्षित होतं, पण तसं होऊ शकलं नाही आणि नागरिकांनी तेलंगणाच्या आदिलाबाद लोकसभेसाठी मतदान केलं। महाराष्ट्र सरकारच्या तुलनेत तेलंगणा सरकारने या गावांमध्ये अधिक विकासात्मक कामं केली आहेत, त्यामुळे या गावातील नागरिकांचा कल तेलंगणा राज्याकडे अधिक आहे। या गावांची प्रमुख मागणी म्हणजे वन जमिनीचे पट्टे मिळण्याबाबत आहे। मात्र जमिनीचे पट्टे देण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलंय, तर दुसरीकडे तेलंगणा सरकारने जमिनीचे पट्टे वाटप केलेत आणि त्यामुळे या गावांचे नागरिक तेलंगणासाठीही मतदान करतात। पण या सर्व अनागोंदी कारभाराला महाराष्ट्र सरकारच दोषी असल्याचा आरोप या भागातले महाराष्ट्रवादी कार्यकर्ते करतात। पण आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून दुहेरी मतदान न होता इथं एकदाच मतदान व्हावं, यासाठी ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे। तुम्हाला चंद्रपुरातल्या या 14 गावांच्या दुहेरी मतदानाविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करायला विसरू नका।